लोकांना धर्माच्या गोष्टी सांगून स्वतः मात्र अधर्माच्या मार्गाने वागतात ते अधर्मी आणि दुर्जन असतात। धर्माच्या गोष्टी सांगतात, जसे की झाडे लावा आणि झाडे जगवा असे सांगतात, पण स्वतः मात्र झाडे लावत नाहीत आणि झाडे जगवत सुद्धा नाहीत। झाडे लावणे या धर्माच्या गोष्टी आहेत। काही महाराज लोकांना धर्माच्या गोष्टी सांगतात पण स्वतः अधर्माने वागतात। झाडे लावा आणि झाडे जगवा या धर्माच्या गोष्टी आहेत। झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे। आम्ही झाडे लावा आणि झाडे जगवा असे फक्त सांगत नाही, तर झाडे लावतो आणि झाडे जगवतो। सांगायचं आणि करायचं नाही हा अधर्म आहे। कर्माचे फळ परमार्थाचे फळ मिळेल किंवा न मिळेल याची चिंता करू नका। कर्माचे फळ द्यायचं की नाही द्यायचं, कर्माचे फळ द्यायचं की नाही द्यायचं हे भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे। झाडांना पाणी घालायचं, पण झाड जगेल की नाही या फळाचा विचार करायचा नाही। झाडांना पाणी घातले म्हणजे झाडे जगलीच पाहिजेत असा विचार करू नका। तुम्ही झाडे लावली आहेत ना, मग बस। झाडांना जगवणं हे त्याचं काम आहे। झाडं लावणं हे तुमच्या हातात आहे आणि झाडं जगवणं हे त्याच्या हातात आहे। पुढे मागे त्याचे काय फळ मिळेल याची सुद्धा अपेक्षा करायची नाही। कर्माचे फळ द्यायचं की नाही हे त्याच्या हातात आहे। कर्माचे फळ मिळावं किंवा तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ मिळावं यासाठी जर तुम्ही परमार्थ करत असाल तर तो अधर्म आहे, तो व्यभिचार आहे। झाडांना पाणी टाकल्यानंतर झाड मोठे होणार आहे, झाडामुळे सावली मिळणार आहे याचा विचार करत बसायचं नाही। झाडे लावल्यानंतर झाडांचा फायदा तुम्हाला होईल की नाही याची अपेक्षा ठेवायची नाही, म्हणजे कर्मफळाची इच्छा करायची नाही।